साहेब नमस्ते, थोडा तुमचा परिचय द्या. नमस्ते. मी बिरा ज्ञानदेव कर्णवर, राहणार ईश्वर वटार. इथं आपली 10 एकर शेती आहे आणि आपण सध्या नारळाची लागवड करत आहे. नारळाची कोणती व्हरायटी लावतोय आपण? मलेशियन ग्रीन डॉर्फ आहे हां, आणि सध्या आपण आज लावत आहे. सध्याला रोपांची उंची आणि रोपं कशी आहेत साहेब? थोडं रोपांबद्दल थोडं मार्गदर्शन करा. रोपं चांगली आहे ती. हं, आता रोपं 6 वर्षाची रोपं आहे ती. हं. काय दिसतच आहे तुमच्यासमोर. हं. आता पहिल्यांदाच लावतोय आपण, याच्यानंतर आता बघू काय होतं. आता ही साहेब ही जमीन कशी आहे आपली? म्हणजे आपण नारळाची लागवड ह्याच्यामध्ये निवडली तर ही जमीनचा प्रकार कसा आहे? जमीन काळीच आहे आणि थोडी करलाट आहे थोडीशी. करलाट आणि थोडंसं पाणी पण शार्पट आहे. शार्प याच्यामध्ये तुम्हाला इतर पाणी फळझाड शार्प आहे म्हणूनच नारळ लावतोय आपण. याच्यामध्ये आपल्याला इतर फळं किंवा फळबाग येण्याची काही दाट शक्यता नाहीये. आणि ऊस लावल्या तर ऊसाचा ॲव्हरेज काही जास्त पण बसत नाही. आजूबाजूचा ऊस बघितला तर तुमच्या लक्षात येईल की पिवळा आहे सगळा आणि इतका काही टनेज मिळणार नाही म्हणून आपण ही नारळाची Yes. लागवड. आता नारळाची लागवड का करावी? काय कारण होतं तुम्ही की अंदाजे नाही, एक नारळाच्या लागवड नारळ लावायचं म्हणजे काय की दुसरं एकतरी त्याला मनुष्यबळ लागते बाकी हम्म. इतर पिकाला. हम्म, बरोबर, ह्याला कमी मनुष्यबळ लागते आणि दुसरी गोष्ट पाणीचं असं आपलं शारपट आहे पाणी. हम्म. त्यामुळे आपण नारळाचीच निवड केली. थोडासा टाइम जाईल पण हो. भविष्यात माणसं विना शेती, लेबर विना शेती जर काय असेल हो. आणि सेंद्रिय जर काय असेल मार्केटमध्ये फळ, तर भविष्यात ते नारळ आहे. Yes. नारळाची वाढती मागणी बघता आज खोबरं बघा असेल किंवा खोबरेल तेल असेल हो. तर याची काय म्हणते ते मागणी वाढती बघता या ठिकाणी आपण नारळाची बाग लावतोय. तर या ठिकाणी आपण किती एकराची बाग लावतोय साहेब? 10 एकर आहे आपले. नाही पण मॅडम थोडा तुमचा परिचय द्या. नमस्ते, मी मनीषा विरा कर्णवर, हं. राहणार ईश्वर वाटार. कशी वाटली तुम्हाला नारळाची रोपे? एकदम छान. आणि साहेब मी तुम्हाला नर्सरीवरती आल्यानंतर जे मार्गदर्शन केलं हो, ते की, मार्गदर्शन म्हणूनच आम्ही तुमच्याकडे रोपं घेतली, मार्गदर्शन केलं म्हणूनच. हा काय मार्गदर्शन केलं किंवा तुम्हाला नवीन काय बघायला मिळालं, ऐकायला मिळालं जे आपण आम्ही एक 4-5-6 नर्सरी बघितल्या. हं, त्याच्यात आम्हाला फक्त रोपाबद्दल म्हणजे रोपच दाखवले, बाकी इतर त्याची काय माहितीच आम्ही एकतर आम्हाला माहिती शून्य हं, आणि आम्हाला माहिती नव्हती. तुम्ही आम्हाला तिथं आल्यानंतर चांगलं मार्गदर्शन कसं लावायचं, काय लावायचं, तर त्याला काय मार्गदर्शन केलं हे तुम्ही सांगितलं. आम्ही 5-6 नर्सऱ्या बघितल्यानंतर तुमची निवड केली आहे. हं, बरोबर आहे. म्हणलं आम्हाला रोपं लावायला कोणी पण सांगेल आणि आजकाल हो. काय झाले मार्केटमध्ये कुठलीही व्हरायटी घेतात आणि त्याला मलेशियन ग्रीनडॉप म्हणून लावायला शेतकऱ्याला सजेस्ट करतात. आता इथून पुढे 3 वर्षानंतर लक्षात येईल की व्हरायटी कोणती आहे. हो. त्यामुळे विश्वासासाठी आपल्याला आपल्या जवळच्या आणि माणसाची नेहमी काय की लोकलचाच माणूस असावा म्हणून आम्ही लोकलचीच निवड केली. हं. त्यामुळे आम्ही तुमच्याकडे आणि तुम्ही आम्हाला मार्गदर्शन पण चांगलं केलं. त्यामुळे आपण जे रोप लावताना तुम्हाला जे सांगितलेले होते जे की त्या ठिकाणी आपण हे काय करतोय साहेब? ही मुळी छाटतोय आपण. आता नवीन मुळी ही जुन्या मुळे आहेत. हा त्या जुन्या मुळ्या काढून आपण आपल्या रानात लावलं की त्याला नवीन मूळ तयार होते. हा म्हणजे आपल्या मातीला सूट होते. ह्या ज्या मुळ्या आहेत ह्या आपण बाहेर स्टेटमधून जी काही रोपं आणतोय किंवा तिकडली माती, तिकडलं जे काही पाणी असेल किंवा तिकडे जी काय त्यांची कोकोपीटमध्ये रोपं बनवायची जी पद्धत आहे हो, त्याची सवय ह्या मुळीला लागलेली आहे. बरोबर. त्यामुळे आपण हे आपल्या भागामध्ये फ्रेश त्या Fresh ठिकाणी माल आपण घेतो. फ्रेश माल घेतोय किंवा फ्रेश मुळी तयार करतोय. Yes. आणि ही वेडीवाकडी मुळी ही जास्त काळ जमिनीमध्ये वाढणार नाही किंवा जे बरोबर. पिकअप घेणार नाही म्हणून आपण ही मुळी कट करतोय. कट कर. आणि ही मुळी कट करायचं आणि त्या मुळीला आपण त्या ठिकाणी बुरशीनाशकाच्या द्रावणामध्ये बुडवून आपण मग पुढून लावतो. आपण झाडांची लागवड करायची. नारळाच्या झाडाची मुळी तोडल्यानंतर तिला चांगल्या प्रकारे बुरशीनाशकाच्या द्रावणामध्ये क्लीन करून घ्यायचे. त्याच्यामध्ये बुरशीनाशकामध्ये आपण साप पावडर घेतली. 100 लिटर पाण्यासाठी आपण इथं 500 ग्रॅम साप पावडर वापरून त्या ठिकाणी अशा प्रकारे नारळाच्या बुंद्याच्या मुळ्या कट केल्यानंतर त्याला आपण निर्जंतुकीकरण करून घ्यायचं आहे. मगच ते नारळ लागवडीसाठी योग्य आहे. कारण की ही प्रोसेस आपल्याला पावसाळ्यामध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की मुळ्या कट केल्यानंतर तिथं फंगल इन्फेक्शन होऊ नये आणि जमिनीमध्ये चांगल्या प्रकारची त्याची मुळ्यांची वाढ व्हायला पाहिजे. अशा पद्धतीचं आपण या ठिकाणी क्लिनिंग करून या ठिकाणी नारळाची योग्यरित्या शास्त्रीय आणि व्यावसायिकदृष्ट्या आपण लागवड करत आहे मित्रांनो. सांगायला काय पैसे पडते. आपला व्हिडिओ बघितल्यानंतर बरेच नर्सरीवाले आता व्हिडिओ कॉपी करायला विसरणार नाहीत. कारण की नारळाच्या लागवडी संदर्भातली सर्व माहिती आज नारळाची रोप लावताना तुम्हाला कुठल्याही यूट्यूब पेजवरती किंवा नारळ लावताना कुठलाही एखादा नर्सरीवाला किंवा बागायतदार तुम्हाला ही छोटीशी माहिती किंवा ही छोटीशी लागवड करताना आपण नारळाची जी चूक करतो त्यामुळे झाडांना आपल्याला लवकर उत्पादन यायला आणि चांगल्या पद्धतीची मुळी डेव्हलप व्हायला इथं फारसा त्रास होतोय. म्हणून मित्रांनो अशा पद्धतीनं आपण आपल्या नारळाच्या झाडाची म्हणजे रोपांची पिशवीतून काढून चांगल्या प्रकारची मुळ्या कट करून त्याला विशेष असं बुरशीनाशकाच्या द्रावणामध्ये टाकून आपल्याला त्याची लागवड चांगल्या पद्धतीची करायची आहे मित्रांनो. तर अधिक
व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.